गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. बाप्पांच्या आगमनाची लगबग सर्वत्र पाहायला मिळते. सुंदर सुंदर असे मूर्त्या या ठिकाणी तयार होत आहेत. एवढंच काय तर यावेळेस सर्वात जास्त मागणी आहे ती म्हणजे पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्तींची. अशाच एका मूर्तिकाराकडे सध्या आपण आलोय, ज्यांचं कौतुक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मन की बातमध्ये केलं होतं. सुंदर अशी मूर्ती, डोळे देखील बोलतात की काय असंच वाटतं. अभिजीतजी, पहिले तर मोदींनी कौतुक केलं होतं आणि आज ही मूर्ती बनवताना काय खास असणार आहे? गेली जवळपास 25 वर्ष पुण्यामध्ये इको फ्रेंडली गणपतीची चळवळ आपण चालू केली होती आणि तेव्हा सगळ्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये याचा प्रचार प्रसार व्हावा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती का बसवू नयेत हे मुलांना कळावं, ह्याची एक चळवळ चालू केली होती आणि ती सुदैवानी PMOपर्यंत आणि नंतर मोदीजींपर्यंत पोचली आणि त्यांनी मग या चळवळीचा नावासकट उल्लेख केला आणि त्याचा जणू एक स्फोट झाला असं म्हणता येईल. ही चळवळ सगळीकडे फोफावली आणि त्यातूनच त्याच्यावरती काही काम करत असताना मला असं जाणवलं की शाडू माती जी आहे ती ट्रान्सपोर्टेशनला थोडी फ्रजाईल आहे, ती लवकर तुटू शकते, तर त्याच्यावरती काही काम करावं. तर असं काही त्याच्यात मिश्रणाचा प्रयत्न करत असताना साधारण 2019 साली मला असं वाटलं की ॲल्युवियल सॉईल म्हणजे गाळाची माती, लाल माती जी असते ती, शाडू माती आणि राईस ब्रान, सॉफ्ट राईस ब्रान म्हणजे भाताचं तूस, याचं जर मिश्रण केलं तर त्याचा अतिशय सुंदर परिणाम मिळतो आणि त्याचा पक्केपणा असतो. ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा त्याला काही होत नाही. आणि दुसरी एक गोष्ट की याच्यात ॲल्युवियल सॉईल किंवा गाळाची माती वापरलेली असल्यामुळे जरी हे आपल्या पाण्याच्या स्रोतांमध्ये जर याचं विसर्जन झालं तरीसुद्धा कुठेही पर्यावरणाला ह्यानी हानी होणार नाही आहे. उलटं त्याच्यामुळे ती जिथे कुठे सेटल होईल, इट विल इन्क्रीज फर्टिलिटी ऑफ दॅट सॉईल. तुम्हाला या संदर्भात एक पेटंट देखील मिळालेलं आहे. काय आहे ते आणि कशा पद्धतीने ते पुढे काम करताय आता तुम्ही? 2019ला मला हे मिश्रण मिळालं आणि त्यानंतर माझ्या मित्रांच्या सांगण्यावरून मी हे रजिस्टर केलं 2019ला आणि 2023 साली आपल्याला हे पेटंट मिळालं. हे अशा पद्धतीचं भारतातलं तसं पहिलंच पेटंट आहे की जे एखादं मिक्सचर एखाद्या मूर्तीसाठी बनवण्यासाठी मिळालं असतं. आणि हे मिश्रण आता याला मी माझ्या वडिलांचं नाव दिलं आहे, रवींद्र मिश्रण, कारण त्यांचाही अनेक प्रयोग होत असत गणपती करताना, तर त्यांचाही कुठेतरी याच्यात उल्लेख व्हावा असं मला वाटलं. तर या रवींद्र मिश्रणाची जी गणपती केलेलं आहे आणि कुठेही त्याच्या फिनिशिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, अतिशय सुंदर फिनिशिंग मिळतं. तसेच हे गणपती असतात हे हाताळायला अगदी सोपे असतात, वजनाला हलके असतात ॲज कम्पेअर टू शाडू माती आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्याची तुटफूट पण कमी होते आणि 1 तासाच्या आत ही मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळून जाते. म्हणजे घरच्या घरात सुद्धा आपण हे विसर्जन करू? हो हो हो. आणि हे आपण आपल्या कुंड्यांमध्ये ही विसर्जित केलेलं पाणी कुंड्यांना वापरू शकतो. आता तुम्ही जो पेटंट मला दाखवला याचा फायदा म्हणजे इतर लोक सुद्धा घेत आहेत का, तुम्हीच बनवतायत अशा पद्धतीने या पूर्ण पेटंट पासून? आता तरी म्हणजे मी तसंही आधी हे पेपर आउट केलेलं होतं पूर्ण. जे याचं मिश्रण आहे त्याच्या पर्सेंटेज सकट हे आउट केलेलं होतं, कारण मला असं वाटतं की ह्याच्यातून मी कुठेतरी त्याच्यात मॉनिटरी गेन घेण्यापेक्षा सगळ्यांनी हे मटेरियल वापरावं. तर मी असं आवाहनही करेन की ज्यांना कुणाला असं वापरायची इच्छा असेल मोठ्या प्रमाणात सुद्धा, तर मी त्यांना सगळी टेक्नॉलॉजी त्याची सांगायची तयारी आहे माझी आणि ते ज्ञान द्यायला मी तयार आहे. मला विचारायचं, पंतप्रधानांनी कौतुक केल्यानंतर म्हणजे खूप लोक तुम्हाला अप्रोच झाली असतील, खूप सुंदर अशी मूर्त्या तुमच्याकडून अजून देखील म्हणजे पुण्यात देखील काही मोठे मोठे मंडळ आहेत ते देखील तुमच्याकडून बनवून घेतात. हो, आता कसबा गणपती जो आहे तो पण याच मटेरियलचा केला जातो. त्यानंतर अनेक मंडळांच्या मूर्त्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत. आणि पण कसं होतं की मी एकटा जर करणार असेल तर मी जास्तीत जास्त किती मूर्त्या करेन, त्यालाही एक काही लिमिटेशन्स असतं. त्यामुळे मग मी असं करतो आहे की अनेक कॉलेजेसमध्ये किंवा अनेक ग्रुप्समध्ये हे मी गणपती बनवायला शिकवत असतो, जेणेकरून त्याचा प्रचार आणि प्रसार होईल. ज्यांना कुणाला मूर्त्या मिळत नाहीत बाहेर, असं एक हे असतं की आम्हाला नाही मिळत तेवढ्या मूर्त्या, तर तुम्ही स्वतःच तुमची मूर्ती हाताने अतिशय सुबकरित्या करू शकता. आणि स्वतःच्या हाताने केलेल्या मूर्तीची आरती करण्यात जी मजा असते
ती कधी खूप वेगळी असते, कारण आपलं आणि त्या गणपतीचं एक नातं जुळलेलं असतं. तर असं नातं प्रत्येकाने जोडावं असं मला वाटतं. क्या बात आहे. अर्थात अशा मूर्ती वेगवेगळ्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन सुद्धा ते विद्यार्थ्यांना लहान मुलांना कशा पद्धतीने बनवायचं हे देखील त्या ठिकाणी शिकवतात. खरं तर पर्यावरणपूरक जे मूर्त्या असतात त्याची डिमांड आता वाढताना दिसते, कारण एक जागरूकता लोकांमध्ये झालेली आहे. आणि त्यामुळं आता जर आपण बघितलं या ठिकाणी बरेच मूर्त्या जे तयार होत आहेत खूप सुंदर असं रंग कलर असेल, त्याचबरोबर जे फीचर्स आहेत ते देखील खूप सुंदर आहेत की मूर्ती उठून बोलेलच, बाप्पा आपल्याशी बोलतील असं अशा पद्धतीने या ठिकाणी हे मूर्त्या या ठिकाणी तयार होत आहेत. आणि अशाच पद्धतीने आगमनसुद्धा बाप्पांचं लवकर होणार आहे, त्याच्यासाठी सगळीकडं एकच बाप्पांचं एक वेगळं आनंद उत्साहात जल्लोषात स्वागत करावं असंच चित्र पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.